विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नवीन कविता अभ्यासणार आहोत. कवितेचं नाव आहे स्वप्न करू साकार. कविता लिहिली आहे किशोर पाठक यांनी. त्यांचा जन्म झाला होता 1952 मध्ये. किशोर पाठक हे प्रसिद्ध कवी. पालव, निरूपण, आभाळाचा अनुस्वार हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. पाण्यातला दिवा हा ललित लेखसंग्रह प्रसिद्ध आहे. तसेच रिंग रिंग रिंगण या लहान मुलांसाठी लिहिलेल्या काव्यसंग्रहास बालकुमार साहित्य संमेलनाचा ग. पाटील यांचा पुरस्कार देखील त्यांना मिळालेला आहे. या कवितेत कवीने देशाच्या उज्ज्वल भविष्याचे सुंदर स्वप्न रेखाटले आहे. कृषी संस्कृती, कृषी म्हणजे शेती, संस्कृती म्हणजे आपली परंपरा, श्रम प्रतिष्ठा, श्रम म्हणजे कष्ट, मेहनत आणि प्रतिष्ठा म्हणजे मान सन्मान. श्रम प्रतिष्ठा, एकजुटीचे सामर्थ्य या मूल्यांचं महत्व या कवितेद्वारे कवीने सुंदर शब्दात सांगितलं आहे. कवी म्हणतात, या देशाच्या मातीवरती आमचा रे अधिकार, नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार. अधिकार म्हणजे हक्क, पिढी म्हणजे वंश, युग काळ. तर कवी इथे म्हणतात की या देशाच्या म्हणजे भारत देशाच्या मातीवरती आमचा अधिकार आहे आणि इथल्या नव्या पिढीचे नव्या युगाचे आम्ही स्वप्न साकार करण्यास मदत करणार आहोत. पुढे कवी म्हणतात, फुला मुलांतून हसतो श्रावण, मातीचे हो मंगल तन्मन. मंगल म्हणजे पवित्र, तन्मन म्हणजे शरीर आणि आत्मा. चैतन्याचे फिरे सुदर्शन, चैतन्य म्हणजे चेतना, कॉन्शियसनेस. सुदर्शन, श्रीकृष्णाने जे चक्र चालवलं होतं त्या प्रकारचं चक्र म्हणजे या सुदर्शन चक्राच्या द्वारे आपल्या पूर्ण भारतभूमीवरती चैतन्याचं एक नवं वारं फिरेल आणि त्यामुळे भारतभूमीला महत्व प्राप्त होईल असं कवी या कवितेत म्हणतात. पुढे ते म्हणतात, शेतामधुनी पिकू मोती. शेत म्हणजे मळा, शिवार, याच्यातून मोती म्हणजे जे धान्य पिकेल त्याला मोत्याची उपमा दिलेली आहे. धन हे अपरंपार, हे धन कधीही संपणार नाही. शेतकरी बांधव आपला नेहमी नवनिर्मिती करत असतो, नवीन नवीन पिकं घेत असतो आणि म्हणून तो थांबणार नाही आणि आपलं हे धन संपणार नाही असं या कवितेतून कवी आपल्याला म्हणतात. पुढे ते म्हणतात, या हातांनी यंत्र डोलते. यंत्र म्हणजे मशीन. शेतकऱ्याचे हात जेव्हा काम करतात तेव्हा मशीन देखील कामाला लागतात. श्रमशक्तीचे मंत्र बोलते. श्रमशक्ती, कष्टाची, मेहनतीची जी शक्ती आहे त्याचं मंत्र भारत देशाची भूमी बोलत असते. पुढे कवी म्हणतात, उद्योगाचे चक्र चालते. उद्योग म्हणजे काम, व्यवसाय आणि त्याचं चक्र सतत चालत असतं, कधीही ते थांबत नाही. आभाळावर उत्क्रांतीचा घुमवू ललकार. या आभाळावरती, आभाळ म्हणजे आकाश आणि आकाशावरती उत्क्रांतीचा. आता उत्क्रांती म्हणजे रिव्हॉल्युशन, पण क्रांती आणि उत्क्रांती या दोन गोष्टींमध्ये फरक आहे. क्रांती ही रात्रीतून घडून येते, रिव्हॉल्युशन, आणि उत्क्रांती हळूहळू होत जाणारा बदल म्हणजे उत्क्रांती. जो बदल हळूहळू होत जातो तो दीर्घ काळासाठी टिकतो आणि क्रांतीचा बदल कधी कधी लवकर तो क्षीण होत असतो, तो कमजोर होत असतो. कवी म्हणतात इथे, आभाळावर उत्क्रांतीचा घुमवूया ललकार. आपण नव्या युगाचे, नव्या जगाचे आपण प्रतिनिधित्व करत आहे आणि या उत्क्रांतीचा पूर्ण जगभर आपण ललकार करणार आहोत, जय जयकार करणार आहोत असं कवी या कवितेतून म्हणतात. पुढे ते म्हणतात, हजार आम्ही एकी बळकट. आम्ही हजारो आहोत पण आमच्यामध्ये एकजूट आहे. एकी म्हणजे एकजूट, बळकट, मजबूत. पुढे ते म्हणतात, सर्वांचे हो एकच मनगट.
सगळ्यांची मनगट एक आहे. सगळ्यांचं एकजूट असल्यामुळे सगळेजण मिळून काम करत आहेत आणि म्हणून सर्वांची शक्ती एकाच ठिकाणी एकवटलेली आहे. शक्तीची ही झडते नौबत. नौबत म्हणजे विजयोत्सव साजरा करताना वाजविण्यात येणारा मोठा नगारा किंवा मंगलमय वाद्य. घराघरातून जन्म घेत असे तेज नवा अवतार. अवतार म्हणजे विशिष्ट उद्देशासाठी देवाने घेतलेला जन्म होय. तर कवी या कवितेमध्ये असं म्हणतात की आमची मनगट मजबूत आहेत आणि बलशाली आहेत. आम्ही मजबूत मनगटाने एकजुटीची नौबत वाजवायला तयार आहोत. प्रत्येक घराघरात जन्माला येणाऱ्या तान्हुल्याच्या रूपात जणू तेजाने नवा अवतार घेतला आहे. परमेश्वराने नवा अवतार घेतला आहे असं कवीला या कवितेतून सांगायचं आहे. पुढे कवी म्हणतात, या विश्वाची विभव संपदा जपू वाढवू आम्ही लाखदा. लाखदा लाख वेळा. विभव म्हणजे वैभव, संपदा संपत्ती, विश्व जग. या विश्वाची विभव संपदा जपू वाढवू आम्ही लाखदा. आमचा भारत देश समृद्ध करून या जगाचे वैभव आणि दौलत आपण लाखो वेळा वाढवूया, त्याची जोपासना करूया असं कवी या कवितेतून सांगतात. ते पुढे म्हणतात की हस्त शुभंकर हवा एकदा, भविष्य उज्ज्वल या देशाचे करूया जय जयकार. या दुनियेला जपण्यासाठी मायेने शुभदायी ठेवण्यासाठी एकदा असा हात आपल्याला मिळायला पाहिजे की ज्याच्याने आपली शक्ती द्विगुणित होईल. आपल्या भारत देशाचं भविष्य प्रगतिमय उज्ज्वल होईल आणि त्याचा सार्थ जयघोष करूया. आपल्या भारत देशाची महती गाऊया आणि आपल्या मनगटांच्या शक्तीने, आपल्याकडे असलेल्या यंत्रांच्या शक्तीने, श्रमशक्तीच्या बळावरती भारत देशाचं नाव पूर्ण जगभर उज्ज्वल करूया असं या कवितेतून आपल्याला कवीला सांगायचं आहे.